डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शनची शॉर्ट ट्रिक. एका मिनिटामध्ये डेरिव्हेटिव्ह कसं काढावं याच्यासाठी आपण इथं आता विचार करणार आहोत. लगेच आपण याच्यामध्ये विचारात घेऊया. वायचं डेरिव्हेटिव्ह वाय इज इक्वल टू साईन एक्स स्क्वेअर प्लस 5x. तर वाय dy बाय dx इज इक्वल टू कसं काढायचं. तर dy बाय dx इज इक्वल टू काढण्यासाठी पहिल्यांदा साईन एक्सला कव्हर करा. साईन एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहीत पाहिजे ते कसं कॉस. साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस असतं. उरलेल्या कंसात गोष्टी आहेत तशा लिहून टाका. त्याच्यानंतर मग ह्या एक्स स्क्वेअर प्लस 5चं डेरिव्हेटिव्ह घ्या. याच्यामध्ये दोन फंक्शनची बेरीज आहे. एक फंक्शन आहे एक्स स्क्वेअर, त्याचं डेरिव्हेटिव्ह येतं 2x, आणि दुसरं फंक्शन आहे 5, त्याचं डेरिव्हेटिव्ह 0. अँड देअरफॉर 2x इंटू कॉस एक्स स्क्वेअर प्लस 5 हे तुमचं याचं आन्सर आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा आपल्याला साईन नंतर कॉस नंतर टॅन एक्स असं आपल्याला दिलेलं आहे. तर dy बाय dx काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर पहिल्यांदा साईनला कव्हर करा. साईनचं डेरिव्हेटिव्ह येतं कॉस. त्याच्यानंतर मग कॉस साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस येतं. उरलेल्या सगळ्या गोष्टी आहेत तशा कंसामध्ये लिहून टाका. त्याच्यानंतर मग कोणाचा विचार करा, कॉसचं डेरिव्हेटिव्ह येतं मायनस साईन, ते ह्याला गुणिले करायचं आहे. मायनस साईन म्हणल्यानंतर मायनस इथं घ्या आणि मायनस साईन, आणि त्याच्यानंतर कंसामध्ये जे टॅन एक्स आहे ते आहे तसे लिहून टाका. मग कोणाचा विचार करा, टॅन एक्सचा. मग टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय येतं, तर सेक्स स्क्वेअर एक्स हे तुमचं झालं फायनल आन्सर. त्याच्यानंतर बघा दोन फंक्शनची बेरीज असेल आणि ती दोन्हीच्या दोन्ही कॉम्पोजिट फंक्शन असतील तर कशा पद्धतीनं डेरिव्हेटिव्ह काढायचं. तर इथं लॉग एक्स हे कंसामध्ये स्क्वेअर रूटमध्ये आहे. पहिल्यांदा स्क्वेअर रूटला कव्हर करा. स्क्वेअर रूटचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहीत असलं पाहिजे. 1 डिवाइड बाय 2 रूट एक्स येतं. स्क्वेअर रूट ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 डिवाइड बाय 2 रूट एक्स येतं. तशा पद्धतीनं 1 डिवाइड बाय 2 रूट आणि कंसामध्ये लॉग एक्स आहे तसं लिहून टाका. गुणिले आता ह्या लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह करा 1 डिवाइड बाय एक्स प्लस परत लॉग एक्स. इथं लॉग एक्स इनसाइड द ब्रॅकेट रूट एक्स आहे. तर पहिल्यांदा लॉग एक्स लॉगला कव्हर करा. लॉगचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहित पाहिजे. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला येतं 1 डिवाइड बाय एक्स, अँड देअरफॉर याचं डेरिव्हेटिव्ह 1 डिवाइड बाय रूट एक्स, आणि मग रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 डिवाइड बाय रूट एक्स याच्यामध्ये घ्या. या पद्धतीनं मग आपल्याला संक्षिप्त रूप वगैरे देऊन याला क्लिअर करता येऊ शकतं. अशा पद्धतीनं दोन फंक्शनचा गुणाकार असेल तर पहिल्यांदा dy बाय dx काढायचं असेल तर काय करणार. dy बाय dx काढायचं असेल तर पहिलं फंक्शन आहे तसं लिहून टाका. म्हणजेच काय येणार, साईन लॉग एक्स आहे तसं लिहा. त्याच्यानंतर गुणिले या दुसऱ्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढा. त्यासाठी लॉग एक्सला कव्हर केलं तर 1 डिवाइड बाय साईन एक्स, आणि मग साईन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, कॉस एक्स. त्यानंतर प्लस दुसरं फंक्शन आहे तसं लिहा, लॉग ऑफ साईन एक्स, आणि त्याच्यानंतर इथं साईन लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढत असताना साईनला कव्हर केलं तर साईनचं डेरिव्हेटिव्ह येतं कॉस एक्स, आणि कॉस लॉग एक्स इंटू लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं 1 डिवाइड बाय एक्स. या पद्धतीने आपण याचं डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. त्यानंतर आपल्याला दुसरा भाग मिळतो. दोन फंक्शनचा जर भागाकार असेल तर पहिल्यांदा छेद आहे तसा लिहा, साईन एक्स रेस टू 3 इंटू अंशाचं डेरिव्हेटिव्ह काढा. आता अंशामध्ये कंपोजिट फंक्शन आहे तर पहिल्यांदा कॉसला कव्हर करा. कॉसला कव्हर केलं तर आपल्याला काय मिळेल, कॉसचं डेरिव्हेटिव्ह येतं मायनस साईन लॉग एक्स, आणि ह्या लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं 1 डिवाइड बाय एक्स, हे इथं गुणिले करा. त्याच्यानंतर वजा मायनस घ्या, अंश आहे तसा लिहा, कॉस लॉग एक्स इंटू छेदाचं डेरिव्हेटिव्ह काढत असताना बघा इथे रेस टू 3 आहे, म्हणजे 3 इंटू साईन एक्सचा स्क्वेअर किंवा साईन एक्स स्क्वेअर म्हणू शकता. आणि त्यानंतर मग हे साईन एक्सचं डेरिव्हेटिव्ह घ्या. साईन एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं कॉस एक्स, आणि सगळ्याला डिवाइड बाय छेदाचा वर्ग करा. म्हणजे साईन एक्स रेस टू इथं आपल्याला 6 मिळेल. हे आपलं त्याचं आन्सर असेल.